पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम पार पडणार आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या सर्वच नगरसेवकांची एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये नेमकं काय झालं हे जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर भाजपचे गटनेते आहेत। काय सांगाल, आज एकंदरीत बैठक झालेली आहे, पहिलीच बैठक होती तशी निवडणुकानंतरची, काय काय ठरलेलं आहे आणि उद्याचं नेमकं नियोजन कसं असणार आहे? उद्या पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे एक आमची परंपरा आहे की त्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी चहापानाला सगळ्या नगरसेवकांनी भेटावं। त्याप्रमाणे आम्ही भेटलेलो आहोत। उद्या सगळ्यांनी किती वाजता यायचं, कुठं जमायचं, अशा पद्धतीच्या सूचना या सर्व नगरसेवकांनी या बैठकीत आम्ही दिल्या। आणि उद्या तर आपल्याला माहीत आहे की एकूणच प्राप्त परिस्थितीनुसार या शहरावर एक मोठं संकट आदरणीय दादांच्या जाण्याने झाले, आदरणीय सुरेशभाई कलमाडींच्या जाण्याने झाले। तर दोन्ही नेत्यांचं एक मोठं योगदान या पुण्याच्या संपूर्ण सामाजिक आणि राजकीय जीवनात होतं आणि अनेक वर्ष आदरणीय दादा आणि आदरणीय सुरेशभाई कलमाडी या शहराचे नेतृत्व करत होते आणि या दोघांच्या जाण्याने एक पोकळी आणि त्याच्या एक भावना सर्व सभासदांना त्याबद्दल व्यक्त करायच्या आहेत। त्यामुळं आपल्या माध्यमातून मी दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांना या ठिकाणी विनंती करणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला की निवडणुकीचा सोपस्कार टाळत आपण लवकरात लवकर ही निवडणूक संपवू आणि या नेत्यांना आपण आपल्या भावना श्रद्धांजली सुमन अर्पण करण्याकरता सभागृहाचा जास्तीत जास्त वेळ देऊ। आणि ही तशी निवडणूक 119 जणांची आमची स्ट्रेंथ असल्यामुळे तशी टेक्निकल निवडणूक आहे, परंतु त्यांचा निवडणूक लढायचा अधिकार आहे। ते प्रमुख विरोधी पक्ष आहेत या शहरातले, त्यांना विनंती करणार आहे की आपण एकमताने ही निवडणूक पुढे नेऊ, बिनविरोध करू आणि या दोन्ही नेत्यांवर आपण ही श्रद्धांजलीची सभा, त्याच्यानंतरची महापौरांची अभिनंदनाची सभा संपवून दुसरी सभा या नेत्यांच्या याच्यासाठी घेऊ। श्रद्धांजली यंदाच्या वेळेस अनेक नवीन चेहरे आहेत, सगळे सभागृहामध्ये जाणारे, तुमच्याही पक्षाकडे खूप नवीन चेहरे आहेत, त्यामुळे आत्ता आतमध्ये नेमकं काय मार्गदर्शन केलेलं आहे उद्याच्या कार्यक्रमासंदर्भात? नाही, नवीन जरी असले तरी वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे सगळेजण एक समाजाच्या प्रती एका वेगळ्या भावनेने प्रेरित होऊन राजकारणात आलेले आहेत। त्यामुळे उद्या वेळेत किती वाजता यायचं, कुठे जमायचं, अशा छोट्या किरकोळच ह्याच्या होत्यात, पण एक प्रघात असतो की महापौर निवडणुकीच्या आदल्या संधीला आपण सगळ्यांनी एकत्र जमायचं, चहा घ्यायचा आणि जायचं। हा आमचा नेहमीचा भारतीय जनता पार्टीचा एक प्रघात आहे। त्या प्रघातानुसार आम्ही भेटलोय। जर काही वेगळी फॉर्मल बैठक ही नव्हती, परंतु त्यात उद्या सगळ्यांनी 11ची 10:30 वाजता या, मतदान होणार नाहीये, झालं तर कशा पद्धतीने करावं, अशा प्रकारच्या सूचना सर्व सभासदांना देण्यात आलेल्या। अगदी सुरुवातीपासून असं वाटत होतं की भाजपचे महापौर उपमहापौर हे बिनविरोध होतील, मात्र ऐन वेळेला दोन पक्षांनी उमेदवार दिले आणि त्यामुळे मग आता ही निवडणूक लागलेली आहे। तुम्ही मात्र आवाहन करताय की बिनविरोध व्हावी, मात्र तरी सुद्धा तुमचं वैयक्तिक 1 to 1 कोणाशी बोलणं झालं इतर पक्षांमधलं? हा, इतर पक्षातल्या सगळ्या नेत्यांशी माझं बोलणं झालंय। आम्ही त्यांना विनंती केली आहे, उद्या सभागृहात पण विनंती करणार आहोत। मला अपेक्षा आहे त्यांच्याकडनं की त्यांनी या शहराची एक सामाजिक संस्कृती, राजकीय संस्कृती वेगळी आहे, त्या पद्धतीनेच ते मला रिस्पॉन्ड करतील। नक्कीच माझ्याबरोबर गणेश बिडकर होते। जसं त्यांनी सांगितलं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जरी उमेदवार दिलेले असली तरी सुद्धा उद्या अजित पवार असतील किंवा सुरेश कलमाडी असतील, दोघांना सुद्धा श्रद्धांजली अर्पण करायची आहे आणि त्यासाठी म्हणून सगळ्यांना त्या श्रद्धांजली सभेसाठी, शोकसभेसाठी वेळ मिळावी, यासाठी म्हणून पहिल्यांदा जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीचा कालावधी कमी करून लवकरात लवकर निवडणूक संपवावी किंवा थोडक्यात बिनविरोध करावी, अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी इतर पक्षांना केलेलं पाहायला मिळते। त्यामुळे खरंच उद्या पुण्याचा महापौर आणि उपमहापौर निवडीची जी काही प्रक्रिया आहे ही बिनविरोध होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।